हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आयुष्य जगत असताना आपल्या चांगल्या कर्माचा हिशोब माणसं ठेवू अगर ना ठेवू, देव मात्र सर्व ठेवत असतो. आपण कसे वागतो, कसे बोलतो, समोरच्या लहान असो व मोठा त्याचा मान कसा ठेवतो, हे सर्व काही देव बघत असतो. आपण नेहमी प्रत्येकाशी चांगलं वागायचं. कुणाची परिस्थिती कशी असो, आपल्यापेक्षा गरीब किंवा श्रीमंत सर्वांना मान सन्मान द्यायचा. इतरांना मान सन्मान दिल्याने आपला मान कमी होत नाही तर वाढतो. म्हणून कुणाला कमी लेखायचं नाही. जो तो आपल्या परीने मोठाच असतो. ज्याला त्याला आपला आपला मान असतो. कर्म चांगले करा, काम चांगले करा हा आयुष्याचा मूळ मंत्र आहे. कारण जसे पेरेल तसेच उगवते. या नियमानुसार तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला सुख किंवा दुःख या रूपात मिळत असते. चांगले कर्म म्हणजे प्रामाणिकपणा, परोपकार आणि सत्कर्म. आपले शब्द आणि कृती चांगली असेल तर कर्माचे फळही निश्चितपणे चांगलेच मिळते. आपण वर्तमानात जे काही करतो, म्हणजे जे काही क्रियाक्रम करतो त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते. चांगल्या कर्मामुळे जीवनात सकारात्मकता येते, तर वाईट कर्मामुळे जीवनात दुःख येते. चांगली कर्मे माणसाला खऱ्या मार्गावर आणतात आणि आत्म्याला ध्येयापर्यंत पोहोचवतात. चांगल्या कामातून मिळणारा आनंद आणि मानसिक शांती हीच खरी कमाई आहे आपली. त्यामुळे कर्मच चांगले करायला पाहिजे. आपले कर्मच आपल्या आयुष्याची दिशा ठरवते. आयुष्यात यश आणि समाधान मिळवण्यासाठी चांगल्या कर्माचा मार्ग स्वीकारावा. कारण कर्म कधीच वाया जात नाही. कर्माचे फळं जसे पेरेल तसेच उगवते. आपण जसे पेरू तसंच उगवत असतं सगळं. रूप आणि रुपयावर कधी घमंड करू नये. आपण आधार शोधतो, लोक गरज समजतात. मेहनतीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही. सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही बरं का. परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल. भरपूर वेळा असं बघायला भेटतं की जो देवाची पूजा करतो, चांगले कर्म करतो, त्यालाच खूप दुःख भेटतं. सतत दुःख भेटत असतं. आणि त्याविरुद्ध जो नास्तिक आहे, देवाला अजिबात मानत नाही, त्याचं मात्र सगळं चांगलं असतं बरं का. पण असं नाही की तो नेहमीच चुकीचा असेल. त्यानेही मागच्या जन्मामध्ये चांगलं काम आणि पुण्याचं काम केलं असेल, म्हणूनच तर त्याला या जन्मात नास्तिक असतानाही सर्व काही देवाने दिलेलं आहे. त्यामुळे कर्म आपले सतत सातत्याने चांगले करत राहायचे. कारण फळाचं काय, आज ना उद्या फळ हे नक्कीच भेटत असतं आपल्याला. फक्त थोडासा धीर, संयम आपल्यामध्ये असायला हवा. आपल्या कामावर आपला अधिकार असतो, मात्र फळ कधी मिळणार हे त्या देवाच्या हातात असतं. कर्माचे फळ हे कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे. देव देणाऱ्यांना देतोच. सतत आपलं सातत्याने काम चालू ठेवायचं. फळाचं काय, आज ना उद्या फळ भेटतंच बरं का. देव देतोच. परीक्षाचा काळ लोटला की आपोआप आपलं सगळं चांगलं होतं. जेवढी आपली परीक्षा असते तेवढाच आपला संयमसुद्धा पाहिजे. म्हणजेच ज्यावेळी परीक्षेचा काळ असतो त्यावेळी आपण जसा अभ्यास करतो ना भरपूर, तसाच या जीवन जगताना, हे आयुष्य जगताना देखील आपला अभ्यास म्हणजे आपल्यामध्ये असणारा संयम आणि आपण जे काम करतो सातत्याने, तोच आपला अभ्यास आहे. एक ना एक वेळ परीक्षा ही नक्की संपते बरं का.
आणि त्यानंतर रिझल्टसुद्धा छान लागतो. म्हणूनच सातत्याने कर्म चांगले करत राहा आणि फळाची अपेक्षा न ठेवता देवावर विश्वास ठेवा. सगळ्या गोष्टी नीट होतात. सगळं ठीक होतं, सगळं व्यवस्थित होतं कर्म चांगल्या असल्यानंतर. कारण आपण जे करतो, जे आपण वागतो, बोलतो, आपल्याला माहीत असतं आणि त्यामुळे तो एक विश्वास ठाम असतो. आम्ही काही चुकीचं करत नाही आहोत, आम्ही काही चुकीचं वागत नाही आहोत, मग देव आपल्याला शिक्षा का देईल? कधी वेळेवर गोष्टी सोडून द्यायच्या. वेळ म्हणजे प्रत्येकाच्या हातात प्रत्येक गोष्ट असते, पण वेळ कशी येईल, काय होईल, पुढे काय होणार आहे, हे मात्र आपण ठरवू शकत नाही. ती फक्त वेळच ठरवते. त्यामुळे ना खचून जायचं नाही कुठल्या गोष्टींमध्ये आणि ना परिस्थितीचा सामना आपल्याला करायचा असतो. कर्म काय, आपले चांगले कर्म तर चालूच आहेत, फक्त संयम महत्त्वाचा आहे त्यामध्ये. आणि बाकीचं काय सातत्याने जे आहे ते आपलं रुटीन चालूच आहे. त्यामध्ये तर कधी काही बदल होऊ शकत नाही. आपल्या हातामध्ये फक्त याच गोष्टी असतात: व्यवस्थित राहणं, बोलणं, वागणं, गर्व कुठल्याही गोष्टीचा न ठेवणं आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणं. लहान थोड्यांची, मोठ्या धाट्यांची, मस्त असं आपण सगळ्यांशी व्यवस्थित राहायचं, बोलायचं, वागायचं. ह्या एवढंच आयुष्य जगण्यासाठी खूप जास्त म्हणजे महत्त्वाचं आहे. आपण जे करतो, जे बोलतो, वागतो, त्यातूनच आपले संस्कार दिसत असतात आणि इथून पुढच्या पिढीलासुद्धा आपण ते संस्कार देऊ शकतो चांगले. जर आपणच चुकीचं वागलं, बोललो, इतरांशी म्हणजे हिंसा करत राहिलो, इतरांना म्हणजे नाही का आपल्यामध्ये जो अहंकार असतो, त्यामुळे आपण सतत इतरांना जर दुखवत राहिलो ना, तर चांगल्या कामाचा उपयोग होत नाही. थोडी जरी चूक झाली ना आपल्यामध्ये, तर हे सगळं जे आपण इतके दिवस कमवलेलं असतं, चांगलं वागणं, बोलणं सगळ्यांशी, ते थोड्यासाठी आपण हिरवायचं नाही. कितीही आपल्याकडे पैसा, कितीही श्रीमंती आली, तरी आपण आपल्यामध्ये जे असलेला चांगुलपणा आहे तो कधीच घालवायचा नाही. कारण देऊन बघत असतो, परीक्षा घेतो देव. कारण वाटतं देवाला सुद्धा की याला आपण सगळं सुखसुविधा देऊ, पण हा म्हणजे नाही का याला सगळं काही दिलं ना आपण, तर कसा बदल घडतो याच्यामध्ये की आहे तसाच राहतो. त्यामुळे देव परीक्षा बघत असतो. खूप सारं देऊन बघतो देव, फक्त त्याचा वापर आपल्याला नीटनेटका आणि व्यवस्थित करायचा आहे. कोणाशीच गर्विष्ठपणे वागायचं नाही, बोलायचं नाही. पैसा काय आज ना उद्या आपल्याकडे येत असतो, जात असतो, त्याचं काही एवढं नसतं. कारण पैसा काय आला की त्याला रस्ते पण खूप असतात जायला, तो काय असा टिकून राहत नाही घरामध्ये. तर त्यामुळे ना आपण जेवढं कमवतो, जेवढं खातो पितो, त्यामध्येच सुखी राहायचं. अजिबात इतरांशी आपली तुलना करायची नाही. हे नाही, ते नाही, असं सतत घरानंसुद्धा गात बसायचं नाही. ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूच्या म्हणजे सन्मान करायचा, मान ठेवायचा, त्या वास्तूला नावं ठेवायचं नाही. घर आपलं कसंही असो, पण त्याला घरपण कसं द्यायचं हे सर्वस्वी घरातल्या माणसांच्या हातात असतं. सगळं काही त्या जी लोक राहतात त्यामध्ये म्हणजे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. त्यामुळं परिस्थिती कशीही असो, जुळवून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि सतत चांगलं राहायचं, चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं. यातूनच आपले संस्कार, कर्म आणि सगळं काही दिसत असतं. यामुळे काय होतं, आपली परिस्थिती ही ना कशी असली ना तरीसुद्धा आहे ना आपल्याला एक लढण्याची शक्तीही भेटत असते. जसं वातावरण तशात आपण रमायला हवं. कारण काय होतं, आपल्या मनाविरुद्ध जरी काही गोष्टी जरी घडल्या तरी ना त्या स्वीकारायच्या असतात. म्हणजे जेणेकरून आपल्याला खूप सारं आयुष्य हे जे समोर पडलेलं आहे आपलं आयुष्य, ते जगायला खूप सोपं जातं आणि ना त्याचा त्रास आपल्यालासुद्धा होत नाही आणि इतरांनासुद्धा होत नाही. त्यामुळे सतत कर्म जे करतो आपण त्या कर्माबरोबरच
आपल्यामध्ये असणारा संयम खूप महत्त्वाचा आहे. तर आजचा व्हिडिओ आता इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.